मंत्र्यांसहित पेटवून घेऊचा दिला इशारा। शक्तीपीठ महामार्ग विरोधी शेतकरी आक्रमक। पहाटे 5 वाजल्यापासून शेतकरी व प्रशासन बांधावर। पहा नेमकं काय घडलंय। बोला तुम्ही। भाग्यनगर मध्ये जर मोजणी झाली तर आम्ही इथं आत्मदहनाचा इशारा देतोय आताच, आणि याला जबाबदार प्रांत तहसीलदार आणि संरक्षण देणारी ही या इथली जबाबदारी यंत्रणा जी आहे ही याला जबाबदार राहणार आहे। आणि आम्ही सर्वजण बायका मुलासह आत्महत्या करणार आहे। आम्ही इथं आत्मदहन करणार आहे। राखेल ओतून पेट्रोल ओतून आम्ही पेटवणार आहे। याला जबाबदार सगळी शासकीय यंत्रणा राहणार आहे। सगळ्यांनी अटॅक केला आणि माझ्या बांगड्या फोडल्या, हो का, हातातला रक्त आहे माझ्या आणि खांद्यात हिसका बसलाय माझ्या। आणि आम्हाला मोजणी ही होऊन द्यायची नाही। आम्हाला शक्तीपीठ नको आहे, आम्हाला हा रस्ताच नको आहे, आम्हाला मान्य नाही। आम्ही शेती 1 गुंठाभर सुद्धा आम्ही जमीन त्यांना देणार नाही। आणि कोण सरकार आहे ना त्यांनी आपल्या जागेत ना स्वतःची सरकारी हद्द असेल ना तिथनं विमानतळ काढा, तुम्ही शक्तीपीठ हुडका। आम्हाला गरज नाही शक्तीपीठाची, आम्हाला जमीन द्यायची नाही आणि आमचं काय उपयोग नाही। ही करणारच आहे, आत्मदहनच करणार आहे। हा, वतूनच तुम्हाला नोटीस वगैरे काय विचारलं, माझ्या हाताला हिसका मारला इथं त्यांनी। 4 वाजता 5 वाजता मी 5:30 ला मोजणी करायची आहे। यांनी काय आम्हाला जमिनी खरेदी केली तर करून दिले त्या का? यांचा काय अधिकार आहे? त्यांचा पाठिंबाचा अधिकार आज तुम्ही कोर्टात कशाला गेला तर पुरावा मागते ती। यांनी आम्हाला काय दिलं पुरावा? चोरीला गेला पोलीस यंत्रणा तेव्हा कोण आली नाही, आता काय आली? हा रस्ता करून आमच्या शेतकऱ्यांचा काय फायदा आहे? तुम्ही सांगा मला, काय फायदा आहे? ही सगळ्या सरकारचा फायदा आहे म्हणून सरकार हे आम्हाला शेतकऱ्याला मारायला निघालंय का? आज सगळ्या शेतकऱ्यांनी आम्ही कमवून खाते, आमची पोरं भावी पिढी आमची खाऊ शकत। जर ह्यांना जमीन दिली आमची पोरं काय खाणार सांगा? आमच्या कोण मंत्र्यापासून आला तर त्यांच्या सकट आम्ही पिटवून घेणार आहे। आम्ही कुणाला सुद्धा सोडणार नाही। आम्ही मंत्र्यांसकट इथं पिटवून घेणार आहे सगळ्यांनी। आणि कोण इलेक्शनला सगळी पाहिजे आता कुठे गेले ती आमदार खासदार कोण गेलं? सुहासबाई कुठे धरून बसलाय का? थोडंसं काय झालं की लगेच सरकार हे करतंय। शेतकऱ्याच्या बाजूने कोण आहे का? एखादा आहे का कोण? आज सगळी मतदान मागायला येते ती, पण आता शेतकरी अडचणीत आहे त्यावेळेस कुठे गेली? सकाळपासून फोन चालू आहे, ती कोणीच फोन उचलला नाही अजून। आम्ही 5 वाजल्यापासून येत आहे। माझं पोरं बाळ आदेश आहे काय? वरनं आदेश आहे, आम्हाला ढकलून द्यायचा आदेश आहे का? लाव नका म्हणा। आम्हाला सरकारने काय 1 गुंठाभर जमीन खरेदी करून दिली नाही। आज आम्ही आमच्याकडे शेती आहे, आम्ही त्या शेतीवरती मुलांचं शिक्षण करतोय, मुलांची लग्न करतोय। आम्ही काही सरकारला रुपया मागा येत नाही, पण आम्हाला शेती सुखानं करून देत नाही। हे कुणी सरकारने ठरवलंय का? ठरवलंय सरकारचा फायदा असल्यामुळे त्यांनी ठरवलंय ना। शेतकऱ्यांचा काय फायदा त्यांनी बघितला? आमच्या आज असल्या ह्या कोरोनामध्ये सगळ्या कंपन्या बंद पडल्या। शेवटी पोरांनी शेती केलीच ना, जगलीच ना शेतीवरती। तेव्हा सरकारनं कुणाचं हे केलंय का? सरकारने कुणाचं बघितलंय का? कशी जगते कशी नाही? देशाला लोकशाही कुठं या? ही सगळी हुकुमशाही आज शेतकऱ्यावर तुम्ही दादागिरी करताय। आज शेतकऱ्यावरती आज एवढ्या महिला मुलींच्यावर अत्याचार करते, ते थांबवताय का सरकार? आणि शेतकऱ्यावरती ही बिनकामाचं नुकसान भरपाई तुम्ही करायला लागलाय का? आज 1,500 रुपये देऊन त्यांना वाटत असेल आम्ही महिला विकत घेतल्या, पण तसं होऊन देणार नाही। आम्ही 1,500 रुपये आम्हाला दिला, 4,000 रुपये सिलेंडर केला। 1,500 आमचं घर खर्च भागतोय का महिन्याचा? त्यांच्या आज मेकअपला बायका गेल्या तर त्यांचं दिवसाला 1,500 पुरत नाही ती, आणि आम्हाला महिलांना विकत घ्यायला बसलंय का सरकार? पण तसं चालणार नाही, आम्ही हाणून पाडणार आहे। आम्हाला शक्तीपीठ गरज नाही। शक्तीपीठ